ट्रक व एसटी बसची समोरासमोर धडक, बस चालक ठार. सुपे येथील अपघातात बसच्या वाहकासह 4 प्रवासी गंभीर. चंदगड तालुक्यातील सुपे गावच्या हद्दीत ट्रकने एसटी बसला जोरदार धडक दिली. या अपघातात एसटी बसचा चालक लक्ष्मण पांडुरंग हळदणकर राहणार चंदगड तालुका चंदगड हा जागीच ठार झाला आणि बसच्या वाहकासह 4 प्रवासी असे 5 जण गंभीर जखमी झाल्याची माहिती चंदगड पोलिसांनी दिली. आज मंगळवार दिनांक 22 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता हा अपघात घडला. फिर्यादी श्रीमती रेखा बाळकृष्ण सुतार वय 45 यांच्यासह आशाताई विठू सुतार, विदू सदानंद सुतार सर्व राहणार पुलबाग गली बेळगाव तालुका जिल्हा बेळगाव आणि अन्य एक प्रवासी ज्यांचं नाव पत्ता माहिती नाही असे 4 तसेच एसटीचा वाहक यांचेही नाव माहिती नाही असे एकूण 5 जण गंभीर जखमी झाले. सुपे तालुका चंदगड गावच्या हद्दीत बेळगाव ते वेंगुर्ला जाणाऱ्या रोडच्या कॉर्नरवर हा अपघात घडला. अपघातातील ट्रक चालकावर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याबाबत चंदगड पोलिसातून मिळालेली माहिती अशी की फिर्यादी श्रीमती रेखा सुतार या कळसगादे येथे माहेरी आल्या होत्या. त्या आज त्यांची आई आशा आणि भाचा वेदू असे बेळगाव येथे सासरी एसटी नंबर MH14 BT 1541 बसमधून बेळगावकडे पार्ले मोटनवाडी मार्गे प्रवास करत होत्या. दुपारी 3 वाजताच्या सुमारास सुपे तालुका चंदगड गावच्या हद्दीत सुपे कॉर्नर रोडवर ही बस आली असता समोरून येणाऱ्या KA 25AB 9775 या ट्रकची बसला जोरदार धडक बसली. या धडकेत फिर्यादी, त्यांची आई तसेच भाचा व बसमधील इतर प्रवासी जखमी झाल्याची फिर्याद आहे. तर बस चालक लक्ष्मण पांडुरंग हळदणकर हा जागीच मयत झाला तर बसचा वाहक जखमी झाला. याबाबत चंदगड ग्रामीण रुग्णालय इथं मदतीचे अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल माळी यांच्या समक्ष दिले जबाबावरून अपघात व गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल कांबळे यांनी गुन्हा दाखल केला तर पोलीस उपनिरीक्षक अरुण डोंबे हे अधिक तपास करतात. अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा.